महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या कोपरगाव कार्यालयाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता आनंद राठोड यांच्याकडून अपंग कर्मचारी रवींद्र फल्ले यांना धक्काबुक्की केल्याच्या निषेधार्थ कोपरगाव वीज वितरण कंपनीच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. राठोड यांच्यावर कारवाई न झाल्यास यापुढेही बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा सर्व वीज वितरण कर्मचारी संघटनांनी दिलाय. याबाबत सविस्तर माहिती अशी की सकाळी 9:15च्या सुमारास रवींद्र फल्ले हे कार्यालयामध्ये जाऊन आपले दैनंदिन कामकाज करत असताना उपकार्यकारी अभियंता आनंद राठोड यांनी त्यांच्या केबिनमध्ये त्यांना बोलावून घेतलं आणि गैरहजर कर्मचाऱ्यांना नोटीस काढण्यासंदर्भात सांगितलं आणि त्यावेळी त्यांनी तुमचे कामावर लक्ष नाही, तुम्ही व्यवस्थित काम करत नाहीत, तुम्हाला काम होत नसेल तर काम सोडा असे एक ना अनेक प्रश्नांचा भडीमार केला. यावर फल्ले हे सर्व ऐकून जात असताना त्यांना ढकलून दिलं आणि त्यांच्या अपंगत्वावर अर्वाच्य भाषा वापरली. या घटनेमुळे रवींद्र फल्ले यांचा रक्तदाब वाढल्यानं तेथील उपस्थित कर्मचाऱ्यांनी त्यांना रुग्णालयामध्ये दाखल केलं. याप्रसंगी रवींद्र फल्ले यांनी राठोड यांच्या मनमानी कारभार आणि ऑफिस वेळेत व्यतिरिक्त महिलांशी फोनवरून त्यांच्याशी जवळीक साधणे असे घाणेरडे प्रकारांची माहिती दिली. मी तुला सस्पेंड करेन, FIR करेन, तुझे दाखल या असे सर्व कर्मचारी जसे विकलांग आहे, मी विकलांग आहे, विकलांगला तीनदा डायरेक्ट उठून डायरेक्ट कॅबिनमध्ये बोलवणे. तसेच आपल्या अपघात झालेले 2-4 कर्मचारी ते विकलांग आहे, त्यांना परत विकलांग आहे त्यांना लावी. अहो तुमची नोकरी करण्याची ऐपत नाही तर सोडून द्या, तुमच्या तोंडावर तुमचे हात पाय पिळून टाकेल अशा शब्दात कर्मचाऱ्यांना वागणूक भेटते. आणि दैनंदिन कामकाजामध्ये 2-2, 3-3 तास दोन्ही टाईम 4-4 तास कर्मचाऱ्याला बैठकीला बोलून हॅरेसमेंट करणे, यातून कर्मचाऱ्यांचे काम साध्यच होत नाही. अशा प्रकारची वागणूक कर्मचाऱ्याला रोज दैनंदिन कामकाजामध्ये मिळते. त्यातून आज असंतोष मिळतोय. त्या असंतोषातून मागील महिन्यात घडलेले प्रकरण श्री मोठे हे त्याचेच बळी ठरले. जे मोठे हे या मानसिक ताणातून त्यांना फोन करून बोलून घेतलं ऑफिस, त्याच्यातूनच आहे. आणि त्या माणसात चौकात त्यांच्या मागे फिरले, चौकात फिरून त्यांना उचल मागणी करून ते पोलीस स्टेशनला जाऊन त्यांची FIR केली. FIR करून वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आम्हाला दबाव टाकत्या. मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता यांना फोन करतो, मी तुमचं नाव सांगतो, तुमच्या प्रत्येक जणांचे असे फाईली तयार केले आहे, तुम्ही आत्ता बी जाऊ शकता त्याच्या कॅबिनमध्ये जाऊन तुम्ही त्यांच्या संघ घेऊन त्या प्रत्येकाच्या नावाच्या असे फाईली तयार करताय. रोज एक जणांना हॅरेसमेंट करण्याचे पत्र देत आहे. त्याच्या एकच माणूस या सगळ्यांना हे करून मला याच्यातून बदली मिळणं. त्याचं म्हणणं हे असं आहे, मला हाना झोडा फोडा काही करा, मला इथं फक्त मी तुम्हाला त्रासच देणार, याच्यातून असे बोलत होते. तसेच महिला कर्मचाऱ्यांना रात्रीचे वेळेस ऑफिस कार्यालयीन वेळ सोडून त्यांना फोन करणं, त्यांच्याशी जवळीक साधणे. त्या महिला कर्मचारी माझ्यापाशी येऊन मला सगळं सांगताय. मी तसं आहे मी ज्या प्रशासन विभागाचा, कोपरगाव विभागाचा माझ्याकडे ते कार्यभार असल्यामुळे प्रत्येकाला पत्र देणं हे मला टॉर्चर करणं. आणि कधी तर मी संगमनेरला जायचं का नाही हे मध्येच रस्त्यामधून मला परत बोलवण्याचा त्याचा हा प्रकार घडत आहे. फोनवरून यावेळी अतिरिक्त कार्यकारी अधिकारी आनंद राठोड यांच्याशी संपर्क साधला असता मी त्यांना धक्काबुक्की केली नाही आणि त्यांना काम सांगितल्याचा राग येऊन त्यांनी कट रचून सदरचा प्रकार घडून आणला असल्याचं सांगितलं. उपस्थित आहे, आज गैरहजर आहे, त्यांना पत्र आम्ही लिहिणार नाही म्हणे. म्हटलं लिहू नका, म्हटलं काय करायचं ते करा म्हणे तुम्ही. त्यांचाच आवाज चालू होता. मी ते इथं बसलेलो होतो, माझ्याकडे पुरावे आहे शिपाई म्हणून. तुम्ही मारहाण केली? मारहाणीचा संबंधच नाही आहे, मारहाण केल्याचं नाही आहे, संबंधच नाही आहे. कारण ते विशेष नाही आहे. ते इथं आले होते, त्याला धरून नेलं. उलट ते इथं आले होते असे आणि इथून त्यांना धरून नेलं. 10 लोकांनी धरून नेलं तिथे बाहेर. आमचे शिपाई सोबत होते. इथं शिपाईला विचारत होतो कुठं गेलं म्हणून. आणि त्याच्यानंतर कुठं गेल्यानंतर ते म्हणले की नाही आहे म्हणे. म्हटलं त्यांना पत्र लिहायला त्याला सांगितलं, त्याचं काम आहे ते. एक LDC हे प्रशासन म्हणून काम करत आहे, तर त्याच्या सर्व लेटर वगैरे ते लिहितात. त्याच्यामुळे त्यांना सांगितलं लेटर लिहायचं. मी लिहित नाही म्हणून लेटर लिहू नका म्हटलं. यावेळी वीज वितरण कंपनीच्या विविध संघटनांनी एकत्र येत आनंद राठोड यांच्या मनमानी कारभाराचे वाभडे काढले आणि त्यांची अरेरावी भाषा
आणि वर्कर्सबरोबर असभ्य वर्तवणूक न थांबल्यास यापुढील काळामध्ये बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा याप्रसंगी दिला. तर अतिरिक्त अभियंता आनंदजी राठोड साहेब यांनी आमचे ऑफिसचे कर्मचारी श्री रवींद्र फल्ले यांना धक्काबुक्की व मारहाण व खुनाची धमकी दिली. त्याबद्दल आम्ही सर्व संयुक्त कृती समितीच्या वतीने त्यांच्या दादागिरीचा आम्ही निषेध करतो आणि आम्ही काम बंधन आंदोलन स्वीकारलेलं आहे. कोपरगाव उपविभागात कोपरगावचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता राठोड साहेब यांनी फल्ले या क्लर्कला आज धक्काबुक्की करून त्याला मारहाण केली आणि त्याच्या अपंगाचं जे व्यंगाचं हे आहे व्यंगाबद्दल चुकीचं बोलले आणि सर्व कर्मचाऱ्यांना ज्या दादागिरी करतात कायम, त्याच्याबद्दल आम्ही आज गेट बंद आंदोलन करीत आहेत. जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आमचं आंदोलन असंच चालू राहील. ऑफिसमध्ये माननीय राठोड साहेब श्री आनंद राठोड साहेब यांनी आमचे ऑफिस कर्मचारी रवींद्र फल्ले यांना अरेरावचे तू काम ऐकत नाही, अरेरावची भाषा केली आणि त्याच्या अपंगाबद्दल आरोच्या लांगड्या बिगड्या बोलून आरोच्या भाषेत बोलून आज त्याला धक्काबुक्की केली. त्याच्यामुळे आज सर्व कर्मचारी आम्ही राठोड साहेबाचा निषेध करत आहोत आणि कामबंद आंदोलन करत आहोत. तसेच राठोड साहेब आल्यापासून कर्मचाऱ्याला उद्धट भाषा वापरतात, कंपनी माझ्या बापाचीच असल्यासारखे बोलतात, आरेरावी करतात, सस्पेंड करतात. त्याचप्रमाणे मोठेले आमचे कर्मचारी यांना कैची सापडून सस्पेंड केलेलं, काही चौकशी न करता सस्पेंड केलेलं आहे. त्यांनीसुद्धा मोठ्याला मारहाणीची हे केले, फक्त आम्ही क्रॉस कंप्लेंट केली नाही एक अधिकारी म्हणून. आणि खरोखर महिला कर्मचाऱ्यालासुद्धा अरेरावीची भाषा बोलतात, कामाबद्दल त्रास देतात. काम कसं सौजन्य घ्यायचं हे त्यांना समजत नाही. या अधिकाऱ्याचा आम्ही निषेध करत आहोत. सर्व कर्मचाऱ्याच्या वतीने आज दिवसभर आमचं काम बंद आंदोलन राहील. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचं काम बंद आंदोलन चालू राहणार आहे. यावेळी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्क्स फेडरेशन, सब ऑर्डिनेट इंजिनियर्स असोसिएशन, महाराष्ट्र राज्य वीज वितरण तांत्रिक कामगार संघटना, महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन, महाराष्ट्र वीज कामगार महासंघ, महाराष्ट्र राज्य मराठा महासंघ आणि कोपरगाव शहर उपविभागातील कर्मचारी आणि महिला कर्मचारी तसेच अधिकारी मोठ्या संख्येनं हजर होते. न्यूज रिपोर्टर युसुफ रंगरेजसह कॅमेरा पर्सन आसिफ रंगरेज, एस9 मीडिया, कोपरगाव.